मिळवले आणि परफेक्ट ऑलराऊंडर संघामध्ये कसा असावा याचं ताजं उदाहरण म्हणजे सिद्धार्थ पवार पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सेकंड राऊंडला सुरुवात होते. एका साईडला ओंकार बॉईज एडवन टीम तर दोन हात करणार आहे ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या टीमला आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत दोन समालोचक. एका साईडला यावेळेला पाहायला मिळतील प्रसाद परब सर, डोंबिवलीचा गोड आवाज. तर एका साईडला आपण पाहत आहेत युवा समालोचक विराथिम खुर्द. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद कॅमेरामॅन प्रोलिंग स्पोर्ट्स. स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला ओमकार बॉईज एडवन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करतोय ब्रदर स्पोर्ट्स खाडी. या दोन संघांमध्ये सामना क्रमांक आजच्या दिवसामधील 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिली षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती केतन फर्स्ट ओव्हरमध्ये इनॅक्शन मध्ये असेल. समोर रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. पहिले चेंडू या ठिकाणी अवंतरच्या रूपामध्ये हाताळला गेला. केतनला आपण पाहतोय पहिले षटक हाताळत असताना या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी जिंकला होता. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त उचली या ठिकाणी पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती 2. सलग 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. आपल्या लाईन लेंथ कडून थोडीशी लांब राहत आहेत केतन मैदानामध्ये. परिश्रम इथून घ्यावे लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्तम दर्जाचे फलंदाज, एक एक्सपिरियन्स कॅम्पेन त्यांचा राहिला आतापर्यंत. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगला कटर या ठिकाणी पाहायला मिळाला. लाऊड अपील झालंय. भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतर रिॲक्शन पहा सर्व खेळाडूंचे. जे फिल्डर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे रिॲक्शन पहा. डॉट बॉल चांगला बॉल होता. स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत निवास भुईर. त्यांच्या पाठीमागे आपण त्यांना पाहू शकतायत. पुढचा बॉल घेऊन केतन राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने एक चांगला अँगल या ठिकाणी बनतोय आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये केतन. पहिले 2 बॉल स्वर चेंडू हाताळले होते. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले होते. परंतु त्यानंतरचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केतनची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स दाखवला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स दाखवतोय केतन मैदानामध्ये. ज्या अनुषंगाने जे पहिले 2 चेंडू हाताळले गेलेत. सातत्याने कटरचा वापर या ठिकाणी रोहन यांच्या विरोधामध्ये केला गेलाय. 2 बॉल्स केल्या ठिकाणी जरा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत रोहन मैदानामध्ये. झगडतायत धावांसाठी आणि त्यांचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. परंतु तो प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरवलाय केतनने. डेडली बाउन्सर काही जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मला. परंतु याआधी एक वॉर्निंग दिली होती केतनला, त्यामुळे नो बॉल असणार. 1 फॉर दी ओव्हरची सूचना या ठिकाणी दिली होती आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. DRSचा वापर या ठिकाणी केलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी यावं लागणार आहे. शेखर हिरगुडे सर आपणास इथून यावं लागणार आहे आमच्या वॉर्ड रूम मध्ये. पहिले 3 चेंडूंचा जर विचार केला, हा चेंडू इथून अजून पडताळणी बाकी आहे या चेंडूची. पण मागचे जे 2 चेंडू होते रोहनसाठी चांगला ट्रॅप या ठिकाणी रचला होता. त्यानंतर बाउन्सरने सरप्राईज करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु जो बाउन्स आपण पाहतोय याआधी 1 फॉर दी ओव्हरची सूचना या ठिकाणी दिली होती पंचांनी. त्यामुळे ह्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे. त्याचीच पडताळणी या ठिकाणी केली जाते आमच्या वॉर्ड रूम मध्ये. शेखर सर या ठिकाणी उपस्थित आहेत.
इट्स नो बॉल. म्हणजे इथून DRS चा वापर या ठिकाणी केला होता ब्रदर स्पोर्ट्स खाडी संघाने. तो DRS इथून गमावला, रिव्ह्यू या ठिकाणी गमावला गेलाय. इट्स नो बॉल. कारण याआधी पंचांनी वॉर्न केलं होतं, 1 फॉर दी ओव्हरची सूचना या ठिकाणी दिली होती केतनला. पुन्हा एकदा ती चूक केली. एक वेगळी रणनीती होती केतनची, परंतु ती रणनीती इथून अपयशी ठरलंय. 3 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात केतनच्या मदतीतून. म्हणजे एक चर्चा करणारी बाब आपल्याला पाहायला मिळते केतनसाठी. समोर रोहन आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आहे फ्री हिट, त्यामुळे एक सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. एक सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रोहनसाठी. त्याच्यासमोर केतन आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा बॉल घेऊन शेट माणूस एंड कडून ऑफ्टरमोती शफल करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी नाराज दिसत आहेत. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी बीट केले गेले. 3 बॉल या ठिकाणी फेकून झालेत मैदानामध्ये आणि 3 बॉलवरती आपलं वर्चस्व दाखवत आहेत. विथ द बॅटने एकही धावा आलेली नाहीये. ज्या धावा आल्यात आतापर्यंत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने आल्यात. 2 अवंतर चेंडू आणि 1 नो बॉल. पुढचा बॉल या षटकामधील पॅडवरती बॉल होता. पुन्हा एकदा पंचांकडे अपील या ठिकाणी केली होती. आशीभूत नजरेने पाहिलं होतं निवासांनी, कारण बॅटची एज होती, त्यामुळे पंचांनी या ठिकाणी त्या अपीलला नकार दिला गेला. एकदा या चेंडूवरती येते स्ट्राईक या ठिकाणी रोटेट झाले. आता लेफ्टी बॅटर समोर आले, अर्थातच भावेशांसाठी जर पाहिलं तर हा हंगाम चांगलाच राहिला. चांगलाच परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. या हंगामाची सुरुवात त्याच्यासाठी चांगली झाली. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती 4. सध्या रन टू बॉल धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन कोणताही मार्क वरती केतन आपल्याला पाहायला मिळते. समोर लेफ्टी बॅटर आहे. एक बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटर असणार आहेत आणि दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर चांगले मित्र आहेत, परंतु आज मैदानामध्ये ते शत्रू आहेत. एकमेक विरोधामध्ये आज खेळावं लागणार आहे. एका बाजूला केतन, त्याच्या विरोधामध्ये भावेश. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झालाय. सॉफ्ट डिसमिसल होणं थोडंसं कठीण झालं होतं. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. अनिश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. शॉट कव्हरला एक धाव या चेंडूवरती येते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 5च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या फर्स्ट ओव्हरमधील. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न केतन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत केतन यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर विथ द बॅटने 2 धावा आल्यात. 3 एक्स्ट्रा बॉल केतनने हाताळले गेलेत, परंतु जे 3 डॉट बॉल हाताळले गेलेत रोहन यांच्या विरोधामध्ये विसरून चालणार नाही. म्हणजे एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगले. एका बाजूला केतन आणि दुसऱ्या बाजूला रोहन यांच्यामध्ये. इथून बॅटची एज आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि त्या ठिकाणी कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतात. रोहन गावड यांची खेळी या ठिकाणी समाप्तीस येते असताना पाहायला मिळते. गॉन. आकाश जी भोईर यांच्याकडून कॅश प्राईज झालं या ठिकाणी. 100 रुपयांचं कॅश प्राईज केतनसाठी. या विकेटसाठी हे कॅश प्राईज या ठिकाणी आलंय. ते जमा सुद्धा झालंय. सगळी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली केतनची. 4 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला इथून रोखायचं आहे. एक मोठी टोटल पासून या ठिकाणी दूर ठेवायचं आहे समोरच्या संघाला आणि त्याच प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते केतनची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तीन षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिली गेली. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. कारण आजच्या दिवसामधून एक संघ आपल्याला अंतिम 8 मध्ये पोहोचवायचा आहे. नवीन फलंदाज कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत इनॅट नंबर 3 वरती. आता रॉकी ग्रुप इन कडून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात गोलंदाजी केली जाईल. समोर भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहनची विकेट गेल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. पहिल्या षटक मध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा या ठिकाणी आलेल्या नाही आहेत. 2:38 मिनिटे झालेत गडालामध्ये आणि दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय कौस्तुभ आणि दुसऱ्या बाजूला भावेश. पुन्हा एकदा चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगील आहेत, काही शंका नाहीये. पहिलाच बॉल इनसाइड आउट. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील का? तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये आणि सरळ बॉल या ठिकाणी स्वीपर कव्हरला. काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार ओपन केला आणि त्यानंतर स्लॅश केले गेले. कव्हरला हा षटकार या ठिकाणी ठोकलाय. मिस्टर भावेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 11 रन स्कोरवरती लागले गेले. पहिल्याच बॉलवरती हा षटकार या ठिकाणी आलाय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कौस्तुभ.
रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो बॉलच्या लाईनमध्ये आलेला नाही आहे, त्या टप्प्याला इथून फॉलो करता आलेला नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेले कौस्तुभच्या मदतीतून. 2 बॉल्स केले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. डबल डिजिटमध्ये स्कोरकडे जाऊन पोहोचलाय. एक षटकार भावेशच्या बॅटमधून आलाय. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरे चषकामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग भावेशने केली होती. ऑफसाईडला या ठिकाणी जगावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंच केले गेले. कव्हरला त्या ठिकाणी शतषक पोहोचतायत. एकदा परिपूर्ण केले गेले. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 12 धावा फलकावरती लागले गेलेत. फेल रन स्कोरकडे ते पण पाहतोय. रोहन यांची विकेट गेले. शेवटच्या बॉलवरती ती विकेट गेली मागच्या षटकाच्या. त्यामुळे इथून संथ गतीने खेळ होईल असं वाटलं होतं परंतु त्यानंतर पहिल्याच बॉलवरती भावीच्या बॅटमधून षटकार आला. परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती कमबॅक पुन्हा एकदा पलटवार केला गेला कौस्तुभच्या माध्यमातून या सेकंड ओव्हरमध्ये. आतापर्यंत मागच्या 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात. अजून इथून 3 बॉल सकेल बाकी आहे या दुसऱ्या षटकामधील. कौस्तुभ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येतील. रॉकी ग्रुप एंड कडून समोर भाविक आहेत जे नुकताच मैदानाच्या आतमध्ये आल्यात. त्यांच्यासाठी चांगला बॉल होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आय कॉन्टॅक्ट शेवटच्या मोमेंटला क्लोज झाला आणि लेग बायच्या रूपामध्ये ही एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. मागचे 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेले. समोर एक आक्रमक फलंदाज आहेत त्यांना इथून थांबवून ठेवण्याचा प्रयत्न कौस्तुभचा आहे. पहिल्या बॉलवरती षटकार जोर आला परंतु तिथून पॅनिक झालेला नाहीये. तिथून दबाव ते धडपण या ठिकाणी घेतलेला नाहीये. 3 चेंडूंवरती चांगली मेहनत या ठिकाणी घेतली गेली कौस्तुभच्या माध्यमातून. जखडून ठेवले फलंदाजांना. या बॉलवरती शॉर्ट बॉल या ठिकाणी होता आणि एक लॉंगेस्ट 6 हुकचा फटका. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. षटकार क्रमांक 2 या ठिकाणी येतोय भाविशच्या बॅटमधून. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शफल झाले होते. बॉडीला ट्रेल केला आणि त्यानंतर लॉंग लेगला एक उत्तुंग षटकार या ठिकाणी खेचलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. 19 धावा फलकावरती लागले गेलेत. 19 रन स्कोर करते आपण पाहतोय. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. कौस्तुभवरती हा दुसरा हल्ला होता या षटकामधील. त्यानंतर रिस्पेक्ट या चेंडूला दिली गेली. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप नाहीये चांगला त्यामुळे 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा व्हायला आहेत आणि तब्बल 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. इथून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि केतन यांची रिॲक्शन पहा. नाराज आहेत कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये जे डेडिकेशन दिलेलं नाहीये. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत 22 चक्रामध्ये 22 रन स्कोर करते लागले गेल्यात. जवळजवळ 4 मिनिटे मागच्या षटकासाठी तुम्ही घेतले गेलेत. तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटे दिले गेले. त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला फेकायचे आहेत. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती लागले गेले 22. मागच्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या. त्यामध्ये 2 षटकार आणि त्याचबरोबर सिंगल डबल त्याला सुद्धा चांगलं प्राधान्य देण्यात आलं होतं. पहिल्या षटकामध्ये 5च धावा आल्या होत्या त्यामुळे थोडासा बॅकफुट जरूर होता ओंकार बॉयज ॲडव्हान्स संघ परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक झालं. चांगलं इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये केले आणि तेच जाणतायत मैदानाच्या आतमध्ये भावेश. चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आणि तोच एक्सपिरियन्स शेअर करत असताना मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता दाखल झाल्यात. तर स्पिनला अटॅकमध्ये आणले. 2 षटक जर पाहिली तर पेसरचा वापर या ठिकाणी केला होता. पेसरवरती जर पाहिलं तर पहिले षटक एक सक्सेसफुल स्पेल राहिला होता परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा कौस्तुभच्या अगेन्स्ट आल्या. चला घाई करा मित्रांनो. 2:43 या ठिकाणी झाल्यात घड्याळामध्ये. आजच्या दिवसामधून एक संघ आपल्याला काही करून क्वालिफाय करायचं कारण भरपूर सामने इथून बाकी आहेत. शेवटच्या दिवसामध्ये त्यामधले सामने खेळवले जातील. मॅचच्या दिशेने जाऊयात. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी झाली. 22च्या अगेन्स्ट हार्दिक. पहिलाच बॉल या ठिकाणी 22 साठी व्हाईट यॉर्करचा प्रयत्न जरूर केला होता. नॉन स्ट्रायकरवरती एक हाफ चान्स जरूर बनला होता. एक धाव तर जरूर परिपूर्ण केली गेली. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. अंपायर कॉल आहे. रनआउट साठी हा डीआरएस घेतला गेलाय. पुन्हा एकदा शेखर हिरगुडे सरांना यावं लागणार आहे वॉट रूम मध्ये. तर या रनआउटची चर्चा जरूर लागणार आहे. एक्झॅक्ट आउट आहे की नाही की नॉट आउट आहे. आजच्या दिवसामध्ये मृदुल पाटीलचा बोलबाला राहिलाय. तब्बल 39 धावा त्याच्या बॅटमधून आल्या पहिल्या सामन्यामध्ये आणि त्यासोबत विथ द बॉलमध्ये सुद्धा त्याने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा. कालच्या दिवसामध्ये नेहिल किनी सर्वाधिक प्रभावित करणारं नाव आपल्याला पाहायला मिळालं. विथ द बॉल विथ द बॅट त्यासोबत विथ द फील्ड या तिन्ही फॉर्मॅटमध्ये
उत्तम दर्जाचा खेळ त्याने दाखवला. वय फार कमी आहे परंतु कमी वयामध्ये एक वेगळंच साम्राज्य, एक खूप मोठं साम्राज्य त्याने निर्माण केलंय. इथून पडताळणी केली जाते सेक्ट काय घडले गेले, क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, चेंडू स्पर्श कधी झालाय ते सुद्धा पाहिलं जाईल. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा ड्रामा या ठिकाणी घडलाय, त्याचीच पडताळणी या ठिकाणी केली जाते आमच्या वॉर्ड रूम मध्ये. शेखर हिरकुडी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळं नाविन्य म्हणजे जवळजवळ 2 लाख, तब्बल 2 लाख फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक संघाची, प्रत्येक खेळाडूची आतुरता वाढली गेली. या स्पर्धेला सुरुवात झाली आणि जवळजवळ आज 6वा दिवस. असं वाटते की ही स्पर्धा संपूच नाही. OUT इट्स आउट म्हणजे इथून परतावा लागणार आहे भाविकला डगआउटला. भाविकचा जर विचार केला तर तितकासा परफॉर्मन्स त्याने चांगला दाखवला नाहीये, परंतु मागच्या षटकामध्ये चांगली साथ त्याने दिली होती भावेशला. तर भाविकची विकेट या ठिकाणी गेले. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड झाली होती, त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. नॉट चिरपामध्ये विकेट आहे. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झाला. पहिला चेंडू बरोबर टप्प्यावरती ठेवला होता. वाईट यॉर्करचा वापर या ठिकाणी केला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॅट नंबर 4 वरती दाखल झालेत मैदानामध्ये. एका बाजूने एकाकी झुंज देत आहेत, एका बाजूने किल्ला लढवत आहेत मैदानामध्ये. भावेश त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. चांगले धावा सुद्धा त्यांच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. जवळजवळ आपण पाहू शकतायत त्यांच्या बॅटमधून 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्यामध्ये 2 षटकार इन्व्हॉल्ड आहेत. आणि त्याच मोठ्या फटक्यांची इथून गरज असणार आहे, कारण जे महत्वाचे 2 फलंदाज होते त्यांनी चांगली साथ दिलेली नाहीये. भाविकवरती विश्वास दाखवला होता, तो विश्वास त्याने सार्थ करून दाखवला नाहीये. आता राजला प्रमोट केले गेले 4थ्या क्रमांकावरती. एका बाजूला भावेश, इथून शॉर्ट बॉलचा वापर, सातत्याने शॉर्ट बॉलचा इथून वापर करतायत आणि त्याचा पुरेपूर फायदा भावेश मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. षटकार मदतीतून इथून मैदानाच्या आतमध्ये आतषबाजी केली जाते. चौकार षटकारांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये होतोय. हार्दिक वरती हा आक्रमण केला गेलाय. पहिला चेंडू चांगला होता नो डाऊट, परंतु हा चेंडू खराब लाईन अँड लेन होता. पिचिंगला फॉलो केला, त्या स्पॉटला फॉलो केला आणि नंतर सरळ चेंडू फेकून दिला गेला मिड विकेटला. पुढचा बॉल आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. ही लाईन चांगली आहे. त्यानंतर त्यांची प्रशंसा सुद्धा झाली. षटकारानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एकंदरीत तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. भाविकच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल हाताळला गेला होता. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत हार्दिक. ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी पेश केला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येईल. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पुढे सरसवला गेलाय. एकदा परिपूर्ण केले गेले. एकेरीवरतीच संतोष या ठिकाणी यावं लागणार आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. या मैदानावरती संपूर्ण या स्पर्धेचा आढावा जर घेतला तर धावा चेज होताना आपण पाहिल्यात. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो मॅच बॉल या ठिकाणी करेक्ट करायचा आहे पंच. त्यामुळे इथून प्रयत्न असणार आहे ओमकार बॉईज एडव्हान्स संघाचा एक मोठी टोटल उभी करण्याचा. आजच्या दिवसामध्ये 19 धावा सुद्धा चेज होताना आपण पाहिल्यात टीम जयप्रकाश एडव्हान्स संघाच्या मदतीतून. त्यामुळे एक उच्चांक उभा करण्याचा प्रयत्न असणार आहे 4 षटकांमध्ये, परंतु तो प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरवण्यामध्ये चांगले प्रयत्न करतायत मैदानामध्ये ब्रदर स्पोर्ट्स खाडी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून येतोय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 30च्या घरामध्ये अजूनही या षटकामधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ एकंदरीत मैदानामध्ये झालाय आणि 4 बॉलमध्ये हार्दिकचा जर विचार केला तर 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. अजून एक चांगला बॉल बाउन्स वरती या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं गेलं आणि इथून कॉट बँडच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना चांगला बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ऑफसाईडला खेळण्याचा मनसुबा होता, तो मनसुबा या ठिकाणी अपयशी ठरतोय. अजून एक विकेट, तिसरा धक्का टीम ओमकार बॉईज एडव्हान्स संघाला.
एक ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला गेलाय. एका बाजूने चांगली झुंज देत आहेत मैदानामध्ये भावेश, परंतु त्यांना चांगली साथ इथून मिळत नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत आहेत. जीत इन ॲट नंबर 5 वरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. एका बाजूला एक कुर्लाई सरतोडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करेल ड्रीम इलेव्हन दांडाखडी या दोन संघांमध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. एक अजून एक मोठी लढत असणार आहे, परंतु ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये सध्या झुंज देत आहेत, एका बाजूने भावेश एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये ते देत आहेत. धावसंख्या फलकावरती 30 बॉल्स या ठिकाणी खेळ झाला. शेवटचे 7 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. या षटकाचा शेवटचा बॉल पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट केला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला चेंडू फेकून दिला गेलाय. षटकार जवळजवळ मागच्या षटकासाठी 7 मिनिटे तुम्ही घेतलेत तर प्लीज ब्रदर स्पोर्ट्स खाडी संघ स्पीडअप करायचं आहे. खूप वेळ वाया इथून जातोय. आजच्या दिवसामधून अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. सर टीम खाडी प्लीज लवकरात लवकर आपण फील्ड सेट करून घ्या. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 36 चक्रामध्ये 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे मैदानामध्ये. मागची 2 षटकं जर पाहिली तर मागची 2 षटकं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अर्थातच ओमकार बॉईज एडव्हान्स संघासाठी चांगली राहिल्या. दुसऱ्या बाजूला जीत जे नुकताच मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती इथून षटकार आलाय. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12ची सरासरी इथून मेंटेन केली गेली. आता या स्लॉक ओव्हरमध्ये जवळजवळ 3 मोठे स्लॉक हिट्स अपेक्षित असणार आहेत आणि स्लॉक हिटर मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजेच भावेश. त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आतापर्यंत आले आहेत. स्फोटक फलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले मैदानामध्ये, त्यामुळे या षटकामध्ये मजा येणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेशला आपण पाहतोय. यंगस्टरची कमी नाही आहे खाडी गावामध्ये आणि सतत त्यांनी यंगस्टरला ती संधी देत असतात. स्लॉग ओव्हरचा पहिला बॉल राऊंड द विकेटने ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथवरती चेंडू ठेवला होता. सुपर कव्हरला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 37 रन स्कोर करती लागले गेले. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये झाला. भावेश इथून नॉन स्ट्राईकवरती गेलाय आणि दुसऱ्या बाजूला जीत स्ट्राईकवरती आल्यात. त्यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय. आता या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉक हिट्स खेळावे लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला चेस करण्यामध्ये तो मास्टर माइंड आहे टीम ब्रदर स्पोर्ट्स खाडी संघाचा, कारण फलंदाजीमध्ये खोली आहे ब्रदर स्पोर्ट्स खाडी संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला आहे टीम ओमकार बॉईज एडव्हान्स संघाचा, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचला. पुढचा बॉल बॅटची इच्छा ठिकाणी होती, परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ठिकाणी निघून गेलाय. त्याचबरोबर जे स्लिपमध्ये खेळाडू होते त्यांना सुद्धा बीट करून चेंडू ठिकाणी निघून गेलाय. 41 रन स्कोर करती लागले गेले. चौकार या ठिकाणी आलाय. बॅटची एक मोठी एज होती, मोठी कडा ठिकाणी होती. त्याचबरोबर वेग सुद्धा प्रचंड होता, त्यामुळे अनस्टॉपेबल चेंडू ठिकाणी निघून गेला लॉंग स्टॉपला. 2 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. स्लॉक ओव्हर मधील पहिला स्लॉक हिट या ठिकाणी आलाय. धावा कशा येऊत, धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण तू जर पाहिलं तर धावा चेज होताना पाहिल्यात या मैदानावरती सातत्याने धावा चेज होत आहेत, त्यामुळे टॉस जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑन त्या ठिकाणी आहे डीपमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी सिद्धेची राहिली, परंतु फिल्डिंगची चांगली साथ इथून मिळालेली नाहीये. म्हणजे स्लॉक ओव्हरमध्ये जो विश्वास दाखवलाय कर्णधाराने तो चांगलाच इथून सार्थ करून दाखवलाय. पहिले तिन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेलेत. आता पुढचे येणारे 3 बॉल कशा रीतीने हाताळेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे, कारण समोर एक आक्रमक फलंदाज आहे. अर्थातच भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यास मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील या ठिकाणी केली गेली आणि इम्पॅक्ट समोर या ठिकाणी आहे. लेग बिफोर विकेटसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नाहीये आणि पंचांनी तेच या ठिकाणी पाहिलं. ॲक्युरेट स्टंपच्या समोर सापडले आणि बरोबर लाईन मध्ये या ठिकाणी सापडले. एक महत्वाचा विकेट होता, एक बिग विकेट, एक मोठा मासा या ठिकाणी जाळायला लागलाय अर्थातच भावेश.
संघांमध्ये एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर ड्रीम 11 दांडाखडी संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉस द्या. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक प्युअरलेस परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सिद्धेशचा. अव्वल दर्जाची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे तो गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. एक सेट बॅटरला इथून डगआउटला परतवलं गेलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रज्वल दाखल झाल्यात. धावा जर स्कोर कार्डवरती एकंदरीत 42 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. डीप मध्ये मिड विकेट आहे. केतन एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 43 धाव फलकावरती लागल्यात. आता शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंगचा. टॉससाठी इन्व्हिटेशन असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला. एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी आणि दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 दांडाखडी. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या स्लॉक ओव्हर मधला. या स्लॉक ओव्हर मध्ये एक चौकार जरूर आलाय, परंतु त्याच्या व्यतिरिक्त चांगले बॉल हाताळले होते. पुन्हा एकदा चांगला बॉलची या ठिकाणी हाताळणी झाली. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, परंतु कॅच ड्रॉप. सेकंड मोमेंटला या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला. केतनच्या माध्यमातून उंची फार मात्र या ठिकाणी प्राप्त झाली होती. रनआउटच्या रूपामध्ये जरूर विकेट मिळाले. 2 धावा या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. 45 धावा फलकावरती लागले. 46 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. मधील 2 षटकं चांगली राहिली होती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, अर्थात जसं ओंकार बॉईज Z1 संघासाठी. परंतु शेवटचं षटक एक इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी पाहायला मिळाला सिद्धेशांचा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45-46 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 46 to win असेल. सर टॉस द्या. एका बाजूला संघ असेल ड्रीम 11 दांडाखडी आणि दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई सरतोडी. या 2 संघांमध्ये एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्देश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये एका बाजूला ड्रीम 11 दांडाखडी आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई कुर्लाई सरतोडी. उद्देश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जाईल. ड्रीम 11 दांडाखडी दुसऱ्या बाजूला आई कुर्लाई सरतोडी. आई कुर्लाई सरतोडी संघाचा कॉल असेल. काटचा कॉल आहे आणि टॉस या ठिकाणी जिंकलाय सिद्धू तुम्ही. तर तुमचा निर्णय काय असेल या दुसऱ्या फेरीमध्ये? क्षेत्ररक्षण. मागच्या मॅच मध्ये सुद्धा धावा चेस करत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. तर टीम वरती प्रभावित आहेत तुम्ही? हो नक्कीच, चांगले आमचे गोलंदाज आहेत, कारण की चांगली अशी बॉलिंग टाकत आहेत. तर पहिला क्षेत्ररक्षण घेणार. आणि युवा खेळाडूंवरती तुम्ही विश्वास दाखवलाय, तर त्यांचं कौतुक कसं व्यक्त करा ज्या प्रकारे ते परफॉर्म करता येते या मुख्य स्पर्धेमध्ये? पहिलं तर आनंद होतो की चांगले असे प्लेअर खेळायला लागलेत आणि असंच खेळत राहा, पुढे आपण जाऊ बस. त्याचबरोबर तुषार थोडीशी आउट ऑफ द फॉर्म आहे, तर त्यांना बॅक करण्याचा प्रयत्न कसा असेल? तुका किती पण फॉर्म मध्ये नसला तरी ओपनिंग त्याचीच आहे आणि त्याचीच राहणार. बेस्ट ऑफ लक असेल. टीम दांडाखडी संघ जर तुम्ही टॉस जिंकले असेल तुमचा निर्णय काय असा? सेम क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे, तर माइंड मध्ये काय टार्गेट असणार आहे? 50 ते 60 रन.
मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे अवधूतने परफॉर्मन्स दाखवला होता, एक इकॉनॉमिकल स्पेल त्यांनी हाताळला होता, त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? तुम्हाला आधी बोललो होतोस की एक प्रकार सपाळ्यामधील आयकॉन आहे आणि चांगला तर जरूर आयकॉनिक परफॉर्मन्स सुद्धा त्याने दाखवला. जाऊत आपण मॅचच्या दिशेने टॉस या ठिकाणी जिंकला आहे कुर्लाई सरतोडी संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी शतशन करण्याचा निर्णय घेतला. जाऊत आपण कॉम्बॉक्स मध्ये जेथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ डोंबिवली अर्थातच प्रसाद परब सर. करू. थँक्यू सो मच हार्दिक. मी विनंती करतो आई कुर्लाई सरतोडी संघाचा खेळाडू एका खेळाडूचे म्हणजेच अमरचे 400 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे ते आपल्याला घेऊन जायचं आहे लवकरात लवकर. अमरच गोलंदाजाचं पारितोषिक आहे. अमरला विनंती करतो, अमरने यायचं आहे. मग अशी कॅश प्राईज दिलं, त्याला लावल्यानं आलं होतं त्याच्या षटकाबद्दल गोलंदाजीबद्दल. ते पारितोषिक आमच्याकडे जमा आहे, ते आपण लवकरात लवकर घेऊन जा. 400 रुपीज. तर 47 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. 47 टू विन. सलामीचे फलंदाज पोचलेत ग्राउंडवर. हार्दिक आणि हार्दिकच्या सोबत आलाय तो म्हणजेच आदित्य. 47 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 11.75 ची गती राखायची आहे. बॉलिंग मार्कवर रितेश आणि षटक क्रमांक पहिला तो घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू पॉवर प्ले आहे. फुललेचा चेंडू, हलकासा लेग ब्रेक लेफ्ट हँडर साठी आणि चेंडू बाहेर निघतोय सरळ. आपण बघतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू फुल लेन टाकलाय रितेशने. होत विकेट. हा चेंडू फुलटॉस करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे. चेंडू पाहायला प्रश्न मागे निघून जातोय. पंचांकडे स्ट्रॉंगली अपील झालं होतं. पंच सांगतात की चेंडू यष्टी सोडून जात होता आणि लेग बाईचा इशारा केला पंचांनी. पंचायत सागर मोरे. 46 धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये 47चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. दोन संघ आपण एकमेकांसमोर त्यांची फाईट बघत आहोत. ड्रीम 11 दांडा खाडी आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर येतो म्हणजे ओमकार बॉयज Z1. ब्रदर्स स्पोर्ट्स खाडी यांना मात्र या मोमेंटला सामना जिंकण्यासाठी मात्र लक्ष गाठायचं आहे. म्हणजेच 47चं. आणि नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल ड्रीम 11 दांडा खाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. माफ करा, 46चं लक्ष आहे. 46 टू विन हे टार्गेट आहे. एक्स्ट्रा बाउन्स अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. पंचांचा इशारा वाईट बॉलचा, त्याचबरोबर प्लस इथे मात्र 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिला जाईल पंचांकडून गोलंदाजाला. गोलंदाज तिथे जाऊन तिथे एक्झॅक्टली चेंडू बघतोय कुठे पिचिंग झाला होता ते लँडिंग स्पॉट बघतोय ज्या ठिकाणी चेंडू बाउन्स झाला जास्त. वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. धावसंख्येत बघतोय ती म्हणजे 2 धावा धावफलकावर. अजूनही फलंदाजांना स्वतःचं खातं उघडायचं. आतापर्यंत ज्या दोन्ही धावा बघतोय दोन्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत. लेग बाईज आणि वाईड आहे. 2 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू रितेशचा. फोलवर फुलटा चेंडू होता. टॉस करायचा प्रयत्न. हो क्या बात आहे. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय रितेश स्पेशली इन द पॉवर प्ले. 46चं लक्ष आहे. 46 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 11.5च्या गतीने. आणि जबरदस्त एफर्ट बॉलिंग मध्ये आपण बघतोय गोलंदाज रितेशचे. अजिबात संधी देत नाही हात खोलण्याची. स्ट्राईक एंडला आदित्य उभा आहे. रॉकी ग्रुप चषक ही स्पर्धा तुम्ही पाहता. आज 6वा दिवस आहे. सेकंड राऊंडचे मॅचेस सुरू झालेत. पुढचा चेंडू रितेश स्टेपवरून खेळायचा प्रयत्न. हा चेंडू इन स्विंग होतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. जबरदस्त व्हेरिएशन विविधता गोलंदाजीमध्ये आपण बघतोय. लयबद्धता बघतोय, विविधता बघतोय. कधी फुल लेन आणि आता मात्र रेफर केले तिसऱ्या पंचांकडे वाईट साठी. बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. थोडा जबरदस्त चेंडू आपण बघितला. इन स्विंग आतमध्ये येणारा इन कटर. संधी देत नाहीये मोठे फटके मारण्याची. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय. सध्याच्या काळात बघतो की रिव्ह्यू दिले जातात आयोजकांकडून खेळाडूंना, पण योग्य ठिकाणी युटिलाइज करणं तेवढं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की हा चेंडू आपल्या वाक्याच्या बाहेर आहे, त्यामुळे रिव्ह्यू तुम्ही आता गमावला, याच्यापुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. पुढील चेंडू. आता लेग ब्रेक. क्या बात है, क्या बात है. लाजवाब, लाजवाब. बघा फिंगर रोल कशा प्रकारे केले होते त्याने. त्याच्या फिंगरवर लक्ष ठेवा.
लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, लेग कटर, ऑफ कटर, इन स्विंगर हे भन्नाट अस्त्र त्याच्याकडे आहेत रितेशकडे. आणि बॅट पण आतापर्यंत एकही धाव त्याने घेऊ दिली नाहीये. मॅग्निफिसंट बॉलिंग पॉवर प्ले मध्ये. सच अ टॅलेंटेड क्रिकेटर रितेश. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. काय षटक टाकलंय, जवळजवळ निर्धाव षटक मी म्हणेन, कारण बघतो की बॅटमॅन एकही धाव आलेली नाहीये. एक लेग बाईज आणि एक वाईड आपण बघितलं तर आतापर्यंत धावसंख्या दाखल फक्त आणि फक्त 2. देर इज नो विकेट फॉर रितेश, बट एक्सलेंट बॉलिंग. प्रत्यक्ष खेळाडू येतोय, अप्रिशिएट करतोय त्याच्या गोलंदाजीला या कामगिरीबद्दल. आणि एक भन्नाट अप्रतिम षटक आपण बघतोय, ते फक्त 2च धावेंचं रितेशकडून. 46चं लक्ष अजूनही 44 धावा करायच्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. नाममात्री संधी दिलेली नाही आतापर्यंत एकही बॅट्समनला. हार्दिक आदित्य आतापर्यंत 6 चेंडू ते दोन्ही मिळून खेळलेत, पण एकही धाव अंकित करू शकले नाहीयेत. हार्दिक 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर आदित्य 4 चेंडू निर्धाव. गोलंदाजीत परिवर्तन होते. समोरच्या एंडकडून आपण बघतो गोलंदाज सज्ज होते षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर, कारण 4 षटकांचा सामना आहे. यानंतर ड्रीम 11 दांडा खाडी विरुद्ध सामना तुम्ही बघू शकाल, तर म्हणजेच आई कुर्लाई सरतोडी. जयप्रकाश एडवन टीमला आपण बघतो की ड्रॉ मध्ये बाय मिळाला आहे, त्यामुळे पुढचा सामना त्यांना निश्चितच खेळावा लागेल. आणि या 2 सामन्यामध्ये जे 2 संघ जिंकतील त्यांच्यामध्ये फक्त ड्रॉ होईल, याची मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे दोन्ही संघनायकांनी. चला लक्षात ठेवा, वेळ तुमची किती तुम्ही घेताय. 7 मिनिटं पहिल्या षटकासाठी 7 मिनिटाचा वेळ गेलाय, असं म्हणजे ऑफिशियल आम्हाला सांगतायत. त्यामुळे जरा फास्ट खेळायचंय. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला हार्दिक, बॉलिंग मार्कवर राज. अपील स्ट्रॉंगली अपील होत आहे पंचांकडे. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. आणि बघायचं पंचांचा निर्णय काय तो. या ठिकाणी कन्फर्म करतात पंच बॅटची एज लागली की नाही. आणि मुख्य पंचांनी निर्णय दिलाय फलंदाजाला इट्स आउट. पंचांनी निश्चित रिकन्सिलेशन केलं. स्ट्रायकिंग नंबरची मात्र निश्चित वार्तालाप केला, डोळ्यात आखोमी इशारा, आणि कन्फर्म केलं की बॅट कुठे ग्राउंडिंग झाली तर नाही ना. तर बॅट एज जेव्हा आपण बघतोय, बॅटची एज घेऊन थेट विकेट किपरच्या हातामध्ये, आणि पहिलाच धक्का लागतोय. धावसंख्या दाखल 2 असताना बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय, म्हणजेच नाणेफेक निश्चित त्यांनी जिंकली होती. धावसंख्येचा पाठा करण्याचा निश्चित प्रयत्न केला होता, त्यामुळे ब्रदर्स स्पोर्ट्स काळी संघाला पहिलाच धक्का लागतोय. लेफ्ट हँडर हार्दिक बॅक टू डग आउट. फलंदाज आपण बघतो बॅटिंगसाठी येतोय तो 3ऱ्या क्रमांकावर नितेश. 2 धावा धावफलकावर पहिलाच धक्का लागला मैदानावर. ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी या संघाला पाठला करायचा 46 धाव्यांचा, पण जखडून ठेवलंय. गोलंदाजीने पूर्णपणे जखडून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण गोलंदाजी मार्कवर रितेशने ज्याप्रमाणे भन्नाच स्पेल हाताळला, चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 2 धावा खर्च केल्या, तर बाकीच्या खेळाडूंना आता कॉन्फिडन्स भेटलाय. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन नितेश पोहोचतोय स्ट्रायकिंग एंडला. फुल चेंडू, गोलंदाज सज्ज होते राज. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन तो डाऊन साईडला पुल केलाय. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे, एखाद्या चेंज करण्याचा प्रयत्न होता, हाताला चेंडू चाटून निघून जातोय सीमारेषे बाहेर. येतो तो या इनिंग मधला पहिला चौकार. फिल्डिंग लगेच लावून घ्या, वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आहे. आजच्या दिवसाला हा 5वा सामना सुरू. एकूण आपण आपला 9 सामने कव्हर करायचे, त्यानंतर 4 सामने अजूनही बाकी आहेत. राजपूरचा चेंडू, समोर नितेश थांबून खेळायचा प्रयत्न. लेग कटर चेंडू, चांगला राईज होतोय चेंडू. सरप्राईज डिलिव्हरी फॉर बॅट्समन. चांगला चेंडू हाताळलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हलकाचा कट झालाय. धावसंख्या दाखल 6 धावा. चला आतापर्यंत सामना सुरू 9 मिनिटं झालेली आहेत. माहिती फक्त फिल्डिंग टीमसाठी. ऑप्शनच्या बाहेर वेगवान चेंडू, वाईट यॉर्कर, मॅग्निफिसंट बॉलिंग. जसं काही मागच्या षटकावरून जर बघितलं तसंच आपण पुढचं षटक बघत आहोत. कॉपी अँड पेस्ट. रितेशच्या पावलावर पाऊल राज ठेवतोय आणि अक्षरशः राज करतोय ग्राउंडवर. चौकार आला तो सुद्धा मिसफिल्डमुळे,
पण एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय राज. ओ अजून एक सबमरीन चेंडू, खाली राहतोय चेंडू. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट, बाईची एक धाव इथे ऍड केली जाईल धाव फलकावर. धाव संख्या 7. धावांसाठी संघर्ष करावा लागतंय, स्ट्रगल करावं लागतंय. धावा येत नाही येत, धावा तुम्हाला बनवावे लागतील, शॉट बनवावे लागतील. एवढी मोठी संधी मिळणार नाहीये. ब्रदर स्पोर्ट्स खार्डी संघ बॅटिंग करत असताना पटका बनवण्याचा प्रयत्न, बेसिक टायमिंग झाला नाही चेंडू. त्याशी बघतो ते चेंडू कव्हर करेल. हो चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. चांगलं दर्शन बघायला मिळते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. इथे मिळते ती फक्त एकच धाव. षटक क्रमांक 2 इथे कधी आलं कधी समोर झालं समजलं सुद्धा नाही. एवढं चांगलं षटक आणि अप्रतिम षटक, इकॉनॉमिक षटक बघायला मिळते ते राजकडून. अवघी 6 धावा आणि 1 विकेट कॅरी केली षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण बघतो म्हणजे फक्त आणि फक्त 8 धावा आपण बघतो धावफलकावर. जिथे लक्षाचा पाठला करायचा म्हणजे 46. 2 षटकांसाठी 11 मिनिटं घेतलेली आहे तुम्ही. जर फास्ट खेळायचं आहे हे षटक तुम्हाला 4 मिनिटाच्या आधी संपवावं लागेल. लवकरात लवकर ते खेळ सुरू करा, अदरवाईज तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. बोलिंग मार्कवर षटक घेऊन आहे तो म्हणजे भावेश. मॅन ऑफ द मॅच भावेश तरे. लेफ्ट हँडर आहे भावेश. हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय, डायव्हर्ट झालाय, चेंडू मागे जातोय. फायनलीच्या खेळाडूला जावं लागते थर्ड मॅन मध्ये चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत चेंडू कव्हर केला तोपर्यंत 2 धावा. मिस्ट्री बॉलर भावेश तरे. एक तर तो लेफ्ट हँडर आहे. नॅशनल चेंडू स्विंग होतो किंवा बाहेर निघतो, कटर होतो. त्या मुवमेंटला मला बघतो की लिडिंग एज घेऊन चेंडू मागे निघून गेला होता आणि 2 धावा अंकित होते धावफलकावर. धावसंख्या बघतो म्हणजेच दुहेरी अंकामध्ये 10 धावा. हो क्या बात आहे. हा चेंडू आतमध्ये येणार होता, ऑफ ब्रेक होता, ओळखू शकला नाही फलंदाज. सरप्राईज डिलिव्हरी पुन्हा एकदा. चांगले कटर बॉलर आहेत या संघामध्ये. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. ओमकार बॉईज एडवन कुदरून काढल्या चेंडू हवेमध्ये त्या क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. काय एफर्ट आहेत, फ्लाइंग एफर्ट बघायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट फिल्डिंग. जीवाचं अक्षरशः रान करतात झेल घेण्यासाठी. काय एफर्ट होता तो त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या खेळाडूकडून. अक्षरशः सूर मारला होता पण तो झेल फिनिश होत नाही. पण निश्चित म्हणे की इथे मात्र प्रयत्नांना 100% मार्क द्यावे लागतील. एक्सलेंट एफर्ट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, मिड विकेट क्षेत्राच्या काय त्या ठिकाणी थोडंसं फंबल. 2धाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा हवेत बॅटिंग टीमला. ब्रदर स्पोर्ट्स खार्डी 46 धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त अंकित जरी आपण बघतो धावफलकावर तर म्हणजे 15 धावा. भावेश तरे. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, गॅपमधून खेळायचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेच्या बाहेर. खणखणीत चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. रॉकी ग्रुप चषक, रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय 6व्या दिवसामध्ये दणदणीत. हो क्या बात आहे. चांगला लेग कटर वापरलाय शेवटच्या चेंडूवर. षटक समाप्त होत आहे. 1 चौकार, 3 डबल, 11 धावा खर्च केल्या षटकामध्ये. भावेशचं अप्रतिम षटक बघायला मिळते. अक्षरशः जखडून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या म्हणजे 19 धावा धावफलकावर. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 6 चेंडूंनी 27 धावांची अजूनही गरज आहे. प्रोलिंग स्पोर्टवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सबस्क्राईब करा, शेअर करा. या चॅनलला येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा व्ह्यू वाढवून त्याची पूर्णपणे टीम आता निश्चितच कव्हर करत असते. त्यांचा निश्चित आपण आभार व्यक्त करूया त्याबद्दल. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 27ची अजूनही गरज आहे.
6 बॉल अँड 27 टू विन. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू करायची यानंतर. ड्रीम 11 दांडा खाडी, त्याचबरोबर त्यांच्यासमोर आई कुर्लाई सरतुडी. गोलंदाज सज्ज समोरच्या एंडने लास्ट ओव्हर घेऊन. गोलंदाज रोहन ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट. इथे शेतशक डीप मध्ये उभा मिडविकेटला विकेटला ते चेंडू कव्हर करतो. एक धाव. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये या ठिकाणी ओमकार बॉईज एडवन संघाला. आता चेंडू शिल्लक ते 5 करायचे, ते अजूनही 26 धावा. रोहन कावड, क्या बात आहे. सेमी हेलिकॉप्टर शॉट, ग्राउंड स्ट्रोक ऑफर केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, चेंडू कव्हर करतोय वाईड स्लॉंग ऑफला. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि इथे बघायचं 2 धावा होणार का पूर्ण. खूपच कॉन्फिडेंटली 2 धावा होत आहेत पूर्ण या चेंडूवर. चार चेंडूचा खेळ शिल्लक राहिले. 24 धावांची अजूनही गरज. प्रत्येक चेंडू षटकारच मारावा लागेल. स्ट्रायकिंग फलंदाज नितेशला. रोहन, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. रोहन गावड. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे 3 चेंडूंची. सामन्यामध्ये पूर्णपणे शिक्कामोर्तब केलाय जवळजवळ सामन्यावर आपण बघतोय. म्हणजेच ब्रदर स्पोर्ट्स खाडीच्या विरोधात ऑन साइडला पुलचा फटका ओमकार बॉईज एडवन या संघाने. फक्त मिळेल ती एकच धाव या चेंडूवरती फलंदाज नितेशला. धावसंख्या 23 धावा. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचे. ड्रीम 11 दांडाखाडी विरुद्ध आई कुर्लाई सरतुडी या संघाने. रोहन कावड पुढचा चेंडू फुल लेंथ होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला प्रवेश होतोय. अजिबात धाव इथे घेतली नाही, कारण बघतो की फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चित म्हणेल की शिक्कामोर्तब केलेल्या सामन्यावर अवघ्या 2च धावा खर्च करून रितेशने चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. होत विकेट. फुल टॉस आहे. गॅप खूप मोठा आहे. वॅकेंट एरिया. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. शेवट गोड केलाय आणि येतोय तो चौकार. षटक समाप्त. मॅच जिंकलेली या ठिकाणी ब्रदर स्पोर्ट्स ओमकार बॉईज एडवन या संघाने. त्या संघाचं अभिनंदन. ब्रदर स्पोर्ट्स काडी हार्ड लक. आणि नेक्स्ट मॅच निश्चित लगेच सुरू होईल. ड्रीम 11 दांडाखाडी विरुद्ध आई कुर्लाई सरतुडी या 2 संघांमध्ये. सामनावीर ठरलाय भावेश, ज्याने मात्र 25 धावांचं क्वार्टर सेंचुरी स्वतःची पूर्ण केली. चांगली बॅटिंग